या झाडाकडून कालिका मातेला पोचतो. लक्षात खंडोबाचं गाणं घ्या आता सर्वांनी. अरे जिजुरीच्या कंटेरा या सागर लाला खंडोबा, या गादीवर तुझी स्थापना कुठे केले? कुठे बसलाय तू? तो आनंदात उचलून द्यायचा आम्हाला. हा, तुझी शक्ती दाखवायची. तू खंडोबा आहेस ना जेजुरीचा, तर मग तुझी तू ताकद दाखवायची. हा, कुठे बसलाय? वाजवा. आला बाई ही मूर्ती बरोबर आहे का? कुळातून सगळ्यांना दाखवा. हा, नाही नाही, नंतर हे बघा, कुळाचा कार्यक्रम आहे, आनंदाचा आहे. देव आलाय, खंडोबा गर्जना केले खंडोबाची, हे टाक उचललाय, हे बरोबर आहे का? ऐका ऐका जरा, तुम्ही शांत बसा ना. देवाची वारी खेळवायची आहेत ना, बरोबर आहे का? बरोबर आहे ना. मग देवा, या तिस्कर परिवारामध्ये तुम्ही आलात, आज परत या देवारी तू बसलायस, मग केलेली सेवा तुला पोचली का? हा, आनंद आहे. मग जसा तुझा आनंद तसा परिवाराचा आनंद आनंद करणार का? हा, तुझ्या झाडाला ज्याने बांधला असेल, पण तू खंडोबा आलायस ना. हा, मग तू आता उडवून द्यायचा. त्या कोणी बांधलंय, काय केलंय, ती भावना करायची नाही. तू देव आहेस, तू सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलायस. सर्व एकत्र आली पाहिजे तुझ्या आशीर्वादाने. सर्वांचा भांडण करता मिटलं पाहिजे. तुम्ही सर्वांनी शांत बसून घ्या जरा. मी काय म्हणतो, तुम्ही शांत बसा. देवाला आनंदात खेळवायचा आहे का नाही मला सांगा. तिस्कर परिवार, देवाला आनंदात खेळवायचा का नाही?
हो जाऊ दे, हो. हे वारी आल्यात हे आनंदात ठेवायचं. चला देवा तुम्ही सुद्धा पुढे चला. कोण आला तुमची पण ओळख झाली पाहिजे. एका देवाने आम्हाला शिक्का उचलून दिला तरी पण देवाची मी अजून सुखासाठी परीक्षा घेणार आहे. चला पुढे तुम्ही सुद्धा या नावाची गर्जना. कोण आलात तुम्ही? खंडोबा. कुठला खंडोबा आहे? कडेपठारचा म्हणजे जुन्या गडावरचा. हा म्हणजे कडेपठार म्हणजे मार्तंड भैरवळाचा. मग तुझा शिक्का कुठे तो पण ओळखून दाखव. चल दे भंडारा दे हातावरती देवाच्या. ना सर्वांनी शांत बसा. अजून आपल्याला देवाची भरपूर परीक्षा घ्यायची. नुसता देव बोलला म्हणून झाला नाही. चला पुढं चला. चला देवा तुझा मार्तंड भैरवाचा आहे ना आवाज दिला तू कडेपठारचा. तर मग कुठला तुझा स्थान आहे? कुठं तुझा शिक्का आहे तो दाखव. बोल कडेपठार महाराज की जय. आई मूर्ती घ्या. बघा दादा या मूर्ती खाली जर साप असला तरच भैरवा कडेपठारचा. नाही तर तीच उचलले का बघा परत. बरोबर आहे. आनंद आहे. मग हे मूर्त्या तुमच्या देवाने उचलल्या. पण आता आपल्याला देवांच्या कडून असं बघायचे का आपल्याला सुख का कितपत देतात देव. म्हणून सुखाचं आम्हाला फुल उचलून द्यायचंय देवाई. हा सुखाचं आम्हाला देवाची परीक्षा नाही घ्यायची. फक्त सुख पाडतायत का म्हणून देवाला आम्ही चितन टाकणार आहे. टाका होते पुढं घ्या. फुलं पुढं घ्या. घ्या वाजवा जरा. हा मलरी वेडा झाला बाई ग, बालुनारी नदी तिने गेला बाई ग. आता कुटुंबातून 5 पुरुष येतात का 5 महिला येतात देवाकडे सुख मागायला? हा महिला. महिला येतात का पुरुष? कोणी या. आणि आपण फक्त सुख मागायचं आहे देवाला का आम्हाला सुख पडू दे आम्हाला सुख दे. 5 जण या ना. कोणीतरी या लवकर या. जास्त उशीर लावू नका. पुरुष राहू द्या. जेंट्स मंडळी या ना तुम्ही ठेवा ना. हे बघा 2 महिला आल्या तरी चालतील. बर बर या इकडं लवकर पुढे या. फुला दे तिथली. ते 5 फुलं दे. हो वाजवा जरा. खंडोबा देवानं फुला 5 रंगाची 5 द्या. एक फुल. शांत बसा. गोंधळाचं शेवटी इथे तिकडे मागा असतील बघा ना. चला चला बसा खाली बसून घ्या. कोण ठेवतं तिकडे जायची काय गरज आहे. देवा पुढे ठेवायचे. इलेक्शन आहे इथं आमचं. तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या काढण्यासाठी हा देवाची परीक्षा घ्यायला लागते. नाही तर ताक उचलला ना तर देव झाला. मग तुमच्या मनात बऱ्याच वर्षाच्या शंका निर्माण होतात ना म्हणून ही देवाची परीक्षा. ही शंका निर्माण करू नये तसं बघितलं तर. पण ती तुम्ही परीक्षा घ्यायला लावता देवाची. एवढा ताक जरी उचलला ना तो काय माहित नसतो कुठे ठेवलाय कुठल्या ठिकाणावरती. तो उचलून दिलाय देवाने. पण तुमच्या मनात अजून शंका निर्माण होते म्हणून ही परीक्षा. बघ देवा तुला आनंदात द्यायचे उचलून. आनंदात तुझे सुखाचा आशीर्वाद दे कुळाला.
सुख समाधान लाभू दे, इडापिडा दूर होऊ दे. जो तुझा मानपान असेल तो मानपान सांगून दे आम्हाला. ना कुळाचा उद्धार झाला पाहिजे. लवकर या, जास्त वेळ घेऊ नका. संचार काय 10 तास चालत नाही. एवढ्या पुरता ऊर्जा निर्माण होते देवाची, ती निघून गेल्यानंतर तुमचं देव संचार रूपी तुम्हाला दाखवणार नाही. मामा वाजवा आता. देवारी एवढा देव जागृत आहे का तुम्ही चिंतन ठेवला ते सुद्धा उचलून दिलाय. आता तरी देव तुम्हाला मान्य आहे का तिसकर परिवाराला? सर्वांना मान्य आहे ना? मग सर्वांनी वरती हात करून टाळ्या वाजवा जरा देवाच्या. देवा ही केलेली सेवा तुझ्या परत पोचली, तुला आनंद आहे ना? तसा या परिवाराचा आनंद झाला पाहिजे, त्यांची इडापिडा दूर झाली पाहिजे. आणि तुझा काय मान आहे, काय नैवेद्य आहे तू सांगून दिला पाहिजे. बोला, काय नैवेद्य आहे तुझा? वांग्याचं भरीत, अजून पुरणपोळी, बाजरी ज्वारीची भाकरी. आणि ती कधी दिली पाहिजे देवा? बोला. जेव्हा कार्यक्रम कराल तेव्हा. जेव्हा बघा वर्षातून देवाची एकदा चंपाषष्ठी असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये, लक्षात राहील. आणि सोमवती अमावस्या, जरी तुम्ही देव जेजुरीला नाही नेले तरी पण देवाची इथं तळी आरती करून भंडारा करायचा, निवेद दाखवायचा. बाजरीची भाकरी, ज्वारीची, वांग्याचं भरीत, पुरणपोळी सर्वांनी मिळून येऊन देवाचा भंडारा उचलायचा. जशी आपण गडावरती तळी आरती केली तशी तळी आरती करायची. कराल ना? बघ जेव्हा आतील सुख पडेल ना. काही उणीव राहिले नाही ना आता? बोल सदानंदाचा. पुन्हा 5 सुवासने उठायच्या आणि या देवाला मान द्यायचा. मग आपण त्या देवाला पण आमंत्रण करू. चला काका जरा या देवाला बाजूला घ्या. या देवा चालतो जरा तुमचा मान देऊ. पुन्हा आधी त्या देवाची आपण थोडीशी सुखाची आशा करू. घ्या भंडारा. चला जागेवरती. बघा अजून काय गुढी आहे का तुमच्या मनात? अजून काय शंका आहे का? नाही ना? मग खाली बसा, सर्वांनी खाली बसा. बसा बसा खाली बसा. मार्तंड भैरव कडे पठारचं गाणं होऊ द्या. 5 फुलं घ्या. घ्या 5 फुलं तुम्ही पुन्हा.
बघा खाली बसा. या देवाला पण फुलं टाकायचे. बर ठीक आहे, बसवा याला बाजूला, बाजूला बसा, बसा खाली, सर्वांनी खाली बसा. सर्वांनी टाळ्या वाजवा. देव आनंदात आला पाहिजे आणि तुम्हाला या देवाने सुद्धा सुखाचा आशीर्वाद दिला पाहिजे. सोरा सोरा हॅलो. घ्या घ्या. हाय. या तळ्याच्या पठारावरी ही कुळाची अपेक्षा आहे. म्हणून देवा पूर्ण संचाररूपी या, पूर्ण ताकदीने या आणि देवाचा आज उद्धार करून द्या. कुळाचा उद्धार करा, या कुळाला सुख लाभू द्या. तेव्हा त्याच्यावर भंडारा पूर्ण टाका. घ्या भंडारा घ्या. कोणी चितलंय फुल? चितलंय ना? तुम्ही या भंडारा व्हा त्याच्यावरती. बघा देवा आता तुम्हाला पुन्हा एकदा आनंदात द्यायचं आहे. हा घ्या एक बैरवणा. मनारी मारताना याचा तयारी छटा. 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 मनारी मारताना खाली बसा. बघ देवा आता तो आनंदात सुखाचा आशीर्वाद दिलाय. हे झाड तुमचं कधीपासून केलतंय हो? 5 वर्ष झालंय. या झाडाचा गुरु मार्ग चुकलेला होता अगोदर. खाली बसा सांगतो मी. सर्वांनी खाली बसा. ज्या गुरुकडे जायचा त्या गुरुने मार्ग चुकीचा दिल्यामुळे त्याला अडचण येत होती आणि त्याला ती पुढची दिव्य दृष्टी प्राप्त नव्हती होत.
लक्षात घ्या. जो मानपान द्यायचा तो चुकाचा, त्या झाडाचा दोष नाही, पण दिलेल्या मार्गदर्शनामुळे चूक व्हायची, म्हणून ही तानातान व्हायची ना, झाडांना त्रास व्हायचा. एकदा 2 मिनिट ऐका झाडाची चूक नाही मान्य करता मी ऐका झाडाची चूक नाही मान्य करता मी, पण मान थांबा 1 मिनिट थांब ना एक जरा. आज जर बोलू मिनिट हे बघा, ऐका, शांततेत शांततेत. मी काय मी मान्य करता हा, झाडाची चूक नाही मान्य करता, मला माहिती दिसला. बरोबर. हा? पण जब खाना कोण खाते त्यारे ओपन सांगा. हो, ओपन सांग. खाणं कोण खातं ते ओपन सांग. कुठे बसले ते पण सांगा, कशात बसले ते पण सांगा. हे बघा, तुम्हाला पूर्ण सांगतो. हा, पण झाड अधिक खेळू दे, आनंदात मोकळा होऊ दे. हा, तुम्ही झाडाला गुंतवून ठेवाल तर ते जमणार नाही. झाडाला नाही मी गुतो, मी मान्य करतो. या मार्तंड भैरवाचा घ्या. हाय मार्तंड हातात काठी राजा कुडकुळा हा मार्तंड येऊन निघाला पिया. बघा देवा, ही केलेली सेवा पोहोचली तुमच्यापर्यंत. आनंद आहे तुम्हाला. जसा तुमचा आनंद तसा या परिवाराचा आनंद झाला पाहिजे. बघ देवा, इतके दिवस जो मानपान देत होता तो कुठं मानपान पोहोचत होता देवा, ही कुळाची शंका आहे. तुम्ही मध्ये कोणी बोलू नका. हा? बोला देवा, का मान चुकत होता? का झाडाला त्रास होत होता? बोला. या झाडाला ताकद मिळत नव्हती, दुसऱ्या पण झाडाला त्रास व्हायचा. का व्हायचा? काली पट्टी द्यायची. बरोबर आहे. मग तुम्ही जो मानपान द्यायची ते कोणाच्या आज्ञेत दिलं होतं? बोला. हा, बघा देवा, आनंदात सांगा, नाही तर आम्हाला बोलायला लावाल. मग तुम्ही बोलता का आम्हीच सांगू? मग आता नाही समजत तुम्हाला? बर, तुमच्या कुळामध्ये जो मान द्यायचा ते ह्या झाडाकडून कालिका मातेला पोचत होता. लक्षात. शांत बसा तुम्ही. ठीक आहे, मान्य करता मी. जो झाड गुरुच्या जवळचे होता, ऐका जरा. ज्या गुरुच्या जवळचा होता त्या गुरुजी काय स्वीकारला होता ते सांगा. मी काय म्हणतो तुम्हाला, मी कुळाचा फक्त तुमचा उद्धार करण्यासाठी
तुमची जी झाडं आहेत ती जागृत करण्यासाठी ना तुमचा जो मानपान कुठंच होतो तो सांगण्यासाठी आलोय. मी कोणाचा नाव घेऊ शकत नाही ना तुमच्या कुळात भांडणं लावू शकत नाही. हा. मी काय बोललो तुम्हाला का तुमचा जो मान चुकत होता तो कालिका माते परत पोचत होता तो तुमच्या देवाला न पोचल्यामुळं झाडांना त्रास होत होता. ऐका आम्ही काय बोलता आता याच्या पुढे ते जागृत झालेत ना त्याही सुखाचा वाजा दिलाय ना आपल्याला म्हणून कुटुंबात का पुन्हा त्या भांडणं लावत राहायचे का तुम्हाला. हा मग याच्या पुढे आता सुखाचा काम करायचा. कामा नाही. हा आता बघा याच्या नंतरचा जो मान आहे तो आता तुम्ही कुळातून ठरवा. कारण बघा या झाडाला पण आडवी पट्टी होती ती दूर झाली आता आणि ते झाड तर पहिल्यापासून शाश्वतच आहे. जरी तुम्हाला कुळाला पटलं असेल नसेल पण आमच्या हिशोबाने पूर्ण ताकदीचं झाड आहे. त्याच्यानंतर तुळजापूरचं आलंय पण ते लहान बालक आहे त्याला तुम्ही मानपान करायला लावू शकत नाही. पण या दोन्ही झाडा जरी केलं तरी चालेल. माझं ते तुम्ही कुळातून ठरवायचा का कोणी मानपान करायचं आहे ते आम्ही सांगू शकत नाही का याला मान द्या ना या झाडाला द्या. हा पूर्ण शाश्वत. हा पूर्ण शाश्वत काय म्हणजे हा आता हे बघा पूर्ण शाश्वत जर बघितलं आता या झाडाला कालीपट्टी येत होती बरोबर आहे. या पहिल्या फेरीत त्याला ते काही समजलं नाही. आता पूर्ण शाश्वत ते झाड झालं समजा एक प्रकारे पहिल्याच पासून आपण त्याची आल्यापासून तुमच्या देवाऱ्यामध्ये 3 वेळा परीक्षा झाली त्या झाडाची. किती वेळा झाले 3 वेळा झाले का नाही 3 वेळा त्यांनी दिलंय. पण हे झाड पण निर्मळ आहे असं नाही का याच्या मनात काही कपट आहे ना कुळाचा वाईट करेल असं नाही. यांच्या परंपरागत पिढीगत वारा आहे. यांच्या आजोपंजोबाच्या पण अंगात असेल ना या वडिलांनी पण केली असेल सेवा भले वारा नसेल पण ते दोडकं मोडकं मान देव मानून घेतो आता. आज परत याही केला असं यांची चूक एवढीच झाली का दुसरा मार्ग पकडला म्हणजे दुसऱ्याने सांगला अशा प्रकारे कर म्हणून केलं. कारण त्या झाडाची चुकी नाही. म्हणून तुम्हाला जे शाश्वत पटल तर ते झाड पूर्ण शाश्वत आहे हे पण पूर्ण आहे. पण ते आता कुळातून तुम्ही ठरवा. आम्ही सांगू शकत नाही का कुठल्या झाडाला मान द्या. पण दोघं भाऊ आहेत का वैरी आहेत मला सांगा. मग भाऊ आहेत ना मग भावानी भावाप्रमाणे राहिलं पाहिजे. या कुळात वाद नको. आता एवढा आनंदाचा दिवस आहे तुमचा. आज परत तुम्ही भरपूर कार्यक्रम बघला असतील असा कार्यक्रम कोणी केलाय का मला सांगा. हा करतात का कार्यक्रम असा. तुम्ही 1000 कार्यक्रम बघा कोणी असं चित्तन टाकून तुम्हाला देव खरं करून देणार नाही. हा हे बघा आता तुमच्यावर आहे. तुम्ही कोणाला निवडायचा तो तुम्ही ठरवा. वार कुळामध्ये दोन्ही खेळतील पण मान तुम्ही एकाला द्यायचा. समजा एका कार्यक्रमाला या झाडाला दिला तरी चालेल दुसऱ्या कार्यक्रमाला त्या झाडाला दिला तरी चालेल सेम आहे. हा बघा ऐका जरा ऐका. या कुळामध्ये आता पूर्ण वार आहेत. समजा भैरोबाचं आहे आपल्या खंडोबाचं आहे. शांत बस. हे बघा खंडोबाचं आहे मार्तंड भैरवाचं आहे आपल्या तुळजापूरचं आहे. तुमच्या साथी असं बसलं तुम्हाला ज्याला योग्य वाटेल त्याच्याकडून तुमचा मानपान घेत जा. हा कोणी ठेवा कुळातून तुमच्या. हा ज्याला पटेल त्यांनी त्या झाडाला बोलवला तरी हरकत नाही. सेम आहे त्यांचा काही वाईट नाही. हा घ्या गाणं घ्या खंडोबाचं घ्या वाजवा जरा. आता या तुम्ही नंतर पाठी जेव्हा आपण लंगर तोडू त्यावेळेस आरती होईल त्यावेळेस तुम्ही विनंती करा देवाला. कारण ह्यो तुमचा कुळाचा विचार आहे. हे आमचा भक्तांचा नाही का आम्ही सांगू शकतो तुम्हाला योश ठेवा.
काय पाहिजे